नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे मीन राशींच्या व्यक्तींना मार्च 2026 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. संयम, सावधानता आणि सहनशीलता अशी त्रिसूत्री या महिन्यात आपण जर वेळोवेळी बाळगली तर तुम्हाला हा महिना अजिबात कठीण जाणार नाही. कारण या तीन गोष्टी अशा असतात, या एकमेकांच्या हातात हात धरून चालतात. एकामुळे दुसऱ्यावर परिणाम होतो, दुसऱ्यामुळे तिसऱ्यावर परिणाम होतो. या तिन्ही गोष्टी जर आपण उत्तम तऱ्हेने सांभाळल्यात आणि संयम, सावधानशीलता आणि सहनशीलता या गोष्टींचा जर योग्य ताळमेळ साधला गेला तर हा महिना आला कसा आणि गेला कसा हे कळणारच नाही. म्हणजे कुठलंच संकट तुम्हाला मोठं भासणार नाही. म्हणून मीन राशींच्या व्यक्तींनी ही त्रिसूत्री जी आहे ती या महिन्यात जास्तीत जास्त आपल्या अंगी बाणवून घ्यावी. विशेषतः स्त्रियांनी या महिन्यामध्ये कोणत्याही वादात पडू नये. राजकीय वाद असो, कौटुंबिक वाद असो किंवा काही गोष्टींवर आपलं मत देणं जे आहे ते टाळावं. नरोवा कुंजरोवा अशी आपण भूमिका घ्यावी, म्हणजे नवीन काही आपल्या मागे बालंट लागणार नाही, असा सल्ला मी मुद्दाम या ठिकाणी तुम्हाला देत आहे. मीन राशींच्या व्यक्तींनी उत्तरार्धामध्ये कुठल्याही वादात पडू नये. तो वाद मग कुठेही असो, ऑफिसमध्ये असो, कामाच्या ठिकाणी असो किंवा प्रत्यक्ष आपल्या कलिग संबंधी असो, कुठल्याही वादात पडू नये की जेणेकरून याचा तुम्हाला काही त्रास होईल. मीन राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपल्याला कामाच्या ठिकाणी सहकार्य जे आहे ते इतरांचं खूपसं मिळणार नाही आहे. पण ते नाही मिळालं तरी तुमच्या कामावर तुमची श्रद्धा आहे आणि त्या श्रद्धेने तुमचं काम तुम्ही करत जा. त्याचं फळ काय मिळणार याच्याबद्दल जास्त विचार करू नका. आपल्या दैवात जे आहे ते कोणीही हिरावून घेऊ शकणार नाही, याच्यावर निष्ठा ठेवा आणि आपलं काम आपण करत जा. जे व्यावसायिक आहेत किंवा लघुउद्योजक आहेत त्यांनी या महिन्यामध्ये खूप मोठी इन्व्हेस्टमेंट आपल्या धंद्यामध्ये करू नका. हा महिना असाच गेला तरी चालेल. खूप काही ऑपॉर्च्युनिटीज समोर दिसत असल्या तरीसुद्धा नवीन गुंतवणूक या महिन्यामध्ये व्यवहार करणाऱ्या म्हणजे व्यावसायिकांनी करू नये. आता जे मार्जिनल तुम्हाला जे काय मिळत आहे त्याच्यावरच समाधान बाळगावं. खूप मोठ्या अपेक्षांनी आणि हाव धरून जर काही गोष्टी गेल्यात तर तुम्हाला त्याचा मोठं नुकसान सहन करावं लागेल. मीन राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो, जे लघुउद्योजक आहेत, ज्यांचं पोट स्वतःच्या हातावर आहे, आज काम केलं तर आज संध्याकाळी आपण पोट भरणार, अशी ज्यांची अवस्था आहे त्यांना कामाची काहीही कमतरता दिसून येत नाही. भरपूर काम त्यांच्यासाठी आहे. पण स्वतःच्या आरोग्याकडे त्यांनी जपावं. काम करताना होणाऱ्या इंजुरीज ज्या आहेत, छोट्या छोट्या इंजुरी आहेत, हाताला आपलं शस्त्र लागणे किंवा काही आपण जे काम करताना जी शस्त्रास्त्र वापरता ती आपल्या हातापायाला लागणे, यातून होणारी दुखापत जी आहे ती आपल्याला घरी बसायला कारणीभूत ठरू शकते. म्हणून अशा छोट्या अपघातांपासून, काम करताना होणाऱ्या अपघातांपासून आपण सावध राहावं असं मी मीन राशींच्या व्यक्तींना सांगू इच्छितो. मीन राशींच्या व्यक्तींना मी असंही सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपल्याला स्वतः मोठी गुंतवणूक करायची नाही आहे. जे आहे प्रपोजल ते प्रपोजल बनवायचं आहे, त्याचं एक डॉक्युमेंटेशन तयार करायचं आहे, प्रिपरेशन तयार करायचं आहे आणि एक रोडमॅप पुढे जाण्यासाठी काय लागणार आहे तो ठरवायचा आहे. ॲडवायझरकडून त्याला अप्रुव्हल घ्यायचं आहे आणि 1 महिना झाल्यानंतर या गोष्टी सगळ्या करायच्या आहेत. या महिन्यामध्ये कोणताही मोठा डिसिजन घेऊन मोठी इन्व्हेस्टमेंट अजिबात करायची नाही. मीन राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये विशेषतः आपल्याला भरपूर अशा संधी उपलब्ध होतील की तुम्ही एवढी इन्व्हेस्टमेंट करा त्याचं एवढं रिटर्न मिळतील, ही इन्व्हेस्टमेंट करा त्याचा हा फायदा आहे, अमुक करा
की त्याचे तुम्हाला अमुक मोठं एक म्हणतात ते विमा कवच मिळेल, अशा गोष्टी ज्या आहेत त्याला तुम्ही भूलू नका. कारण ते तुमच्यासाठी नाही आहे, ते त्यांचा बिझनेस करण्यासाठी आहे. म्हणून या गोष्टींपासून थोडे दूर राहा असा मी सल्ला या ठिकाणी तुम्हाला देऊ इच्छितो. प्रपंचामध्ये काही नवीन गोष्टी किंवा नवीन खर्च उद्भवतील. घराची दुरुस्ती, घरात काही मौल्यवान वस्तू खरेदी करणे, अशाही गोष्टी तुम्हाला या महिन्यात कराव्या लागतील. पण त्या घरासाठी आवश्यक असतील तर आपण अवश्य करा, किंवा घरातल्या मंडळींना त्यांच्या भाग्यात आहे असं समजून ते करा, की जेणेकरून त्याच्यामधून तुम्हाला काही नुकसान होणार नाही. मीन राशींच्या व्यक्तींची मुलं जी आहेत ती शिक्षणात आपली प्रगती योग्य प्रकारे करत आहेत की नाही याच्यावर तुम्हाला सतत लक्ष ठेवायला लागेल. कारण मुलं त्यांच्या हातात जो पॉकेट मनी देतात तो पॉकेट मनी एकदम कसं संपवतात किंवा तो कुठे संपवतात, कुठे खर्च करतात, याकडे तुम्हाला लक्ष द्यावं लागेल. कारण तो जर व्यसनाधीनतेकडे जात असतील मुलं तर त्यांना वेळीच रोखायला हवं, आणि ते जर तुम्ही रोखलं नाहीत तर तुम्हाला याची फार मोठी किंमत पुढे मोजावी लागेल. म्हणून मीन राशींच्या व्यक्तींनी आपल्या मुलांवर आणि त्यांच्या खर्चावर नियंत्रण ठेवा असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देऊ इच्छितो. जमीन विक्री खरेदी यामध्ये खूप मोठा फायदा आता होणार नाही. पूर्वजांची जमीन, कुटुंबातली चालत आलेली वडिलोपार्जित जमीन किंवा अशा व्यवहारातून तुम्हाला खूपसा काही मोठा फायदा होणार नाही. त्याचप्रमाणे कुटुंबातील दागदागिने विकणे, काही गोष्टी विकणे, या गोष्टीमधून तुम्हाला नुकसानच होणार आहे. म्हणून अशा काही कोणत्याच गोष्टी तुम्ही विकू नये. जमिनीच्या व्यवहारामध्ये सावधानता बाळगावी, कारण पेपरवर्क जे आहे ते खूप महत्त्वाचं असतं. पेपर योग्य प्रकारे नसतील तर तुम्हाला पुढे अडचणी येण्याची शक्यता दिसून येते. म्हणून पूर्ण खात्री झाल्याशिवाय कोणताही जमिनीचा व्यवहार या महिन्यात मीन राशींच्या व्यक्तीने करू नये, की जेणेकरून तुम्हाला पुढे नुकसानीचा सामना करावा लागेल. कुटुंबात आपल्याला काही खरेदी करायची असेल कुटुंबातील व्यक्तींसाठी तर अवश्य करा. त्यांना काही कार्यानिमित्त, कुटुंबातील मंगल कार्यानिमित्त किंवा अशा काही कारणासाठी खर्च करायचा असेल तर तो अवश्य करा. त्यातून एक आनंद तुम्हाला सर्वांना निश्चित मिळेल. उत्पन्न जे आहे ते तुमचं ह्या महिन्यात ठीकठाक राहील, काही कमतरता पडणार नाही आहे. पण आलेले पैसे आहेत ते उगाचच योग्य ठिकाणी खर्च करा, अयोग्य ठिकाणी खर्च करू नका असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. ज्यांची कुलदैवता देवी अशी आहे, म्हणजे शाक्त पंथाचे जे लोक आहेत त्यांनी आपल्या देवीच्या भक्तीकडे जरा या महिन्यात विशेष लक्ष द्या. कारण या महिन्यात येणारं चैत्र नवरात्र जे आहे त्यामध्ये शाक्त जे लोक आहेत, शाक्तपंथीय लोक आहेत, त्यांना देवीची उपासना या महिन्यात खूप मोठं काही की अनुकूल जे आहे तो देऊन जाईल आणि ती देवी भरभरून तुम्हाला देईल या महिन्यामध्ये, असं या ठिकाणी दिसत आहे. मीन राशींच्या व्यक्तींनी या महिन्यामध्ये रोज शिवदर्शन घेणे खूप गरजेचं आहे. कारण त्या शिवदर्शनामुळे त्यांचं डोकं संतुलित राहील, विचार संतुलित राहील आणि त्यांचं आरोग्य जे आहे ते सुद्धा संतुलित राहील. म्हणून मीन राशींच्या व्यक्तींनी या महिन्यात पूर्ण दररोज शिवाची उपासना करावी असा सल्ला मी या ठिकाणी देऊ इच्छितो. हे होतं मीन राशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.